अश्विनी भिड़े जो बीएमसी की कमिश्नर है उनसे मुलाकात ली और जो पात्र अपात्र जो हॉकर्स है उनके तरफ से मांग की गई है और जो पात्र है उन्हें क्यूआर कोड देने वाले हैं। क्या कहेंगे इस मांग को लेकर और इस सिचुएशन को लेकर? पहला तो जो महानगर पालिका के माध्यम से फेरी वाले के ऊपर सम्मानीय महापौर ने जो उंगली उठाई है कि ये फेरी वाले मीन्स ज़्यादा तो रोहिंग्या है, बांग्लादेशी है। क्यूआर कोड आप किसको देने वाले हैं ये पहला क्लियर करना पड़ेगा, क्योंकि 1 लाख के ऊपर लोगों की नोंद हुई है तो उनको देने वाले हैं। उसमें कितने हिंदू है, कितने मुस्लिम है, कितने रोहिंग्या है, कितने यूपी वाले, कितने बिहार वाले, ये तो महापौर ने ही पूरा मामला बनाया है। तो ठीक है, उनको चाहिए वैसा हो रहा है तो दिखाओ, खाली हमें बताओ कौन कितने मुस्लिम को क्यूआर कोड दे रहे हैं, कितने बिहारी, कितने यूपी, कितने कौन कौन किसको किसको दे रहे हैं। क्योंकि महानगर पालिका ये वर्गीकरण नहीं कर सकती। महानगर पालिका ये देखेगी कि कितने साल बैठ रहे हैं, उनके पास अपना महाराष्ट्र का क्या है, वो अपना मुंबई का रहवासी का जो लगते हैं पेपर डोमिसाइल वो है क्या। महानगर पालिका भेदभाव नहीं कर सकती। लेकिन अभी हुआ ही है, जंग छेड़ी ही है, तो बताओ रोहिंग्या कितने मिले, रोहिंग्या को कहाँ भगाए। मुस्लिम के पीछे जो मुस्लिम के बारे में गुस्सा बहुत है तो उनको क्यूआर कोड देने वाले हैं क्या, ये सब हमें भी पता चलना चाहिए। मुंबई करों को इसका पता चलना चाहिए। संजय निरुपम इन्होंने कल खुद कहा संजय निरुपम को अभी वो जग गया है, क्योंकि उनकी खुद की वोट बैंक हिल रही है। तो अभी आप तो उप मुख्यमंत्री उसके बारे में कुछ नहीं बात कर रहे। ये पूरी जंग छेड़ी है वो ओनली भाजपा। तो बात करो लोगों के लिए। जो लोगों ने संजय निरुपम को देख के भी वोटिंग किया होगा जी, तो अभी वोट बैंक बचाने के लिए सब चल रहे। निरुपम इन्होंने खुद कहा कि बीएमसी एक भी नाम जो है बांग्लादेशी का अब तक सामने नहीं लाया है। अच्छा है ना जी, घर का ही आहेर बोलते हैं ना, प्रेजेंट उनको मिल रहा है। शिंदे गुट का है वो शिंदे गुट वाला बीजेपी और ऊपर बोल रहे हैं। मीन उसका एक दो बात हो सकती है, एक तो वो झूठा होगा संजय निरुपम, या महापौर झूठी होगी। अभी तय करो कौन झूठा है, हमें नहीं पता। हमें तो इतना ही चाहिए, रोहिंग्या कितने मिले, उनको कहाँ भेज दिया, कैसे भेज दिया, उनका भेज देने के लिए कुछ किया क्या, वो सब पता चलना चाहिए। पर इससे महायुति में जो अलबेल नहीं है वो तो सबको देख रहे हैं, सब देख रहे हैं। कहाँ अलबेल है, पूरा देश ही हिल रहा है। तो महाराष्ट्र का क्या, महाराष्ट्र में लाडली बहन योजना है जिसमें 80 लाख महिला अपात्र की गई है और ई-केवाईसी जो प्रोसीजर होती है उसमें भी समय बढ़ाने के लिए 80 लाख ऐसे ही अपात्र किए हैं और 40 लाख के ऊपर केवाईसी करके निकाला है। इसका मतलब है 1.5 करोड़ तक महिलाओं को बाहर भेजा है। अभी महिलाओं ने भी सोचना चाहिए, मुंबई हो, महाराष्ट्र हो या देश हो, 1500 रुपया लेके आप अपने बच्चे का भविष्य मतदान करके बेच रहे हैं। जो पढ़े लिखे बच्चे उनको नौकरी नहीं दे रहे, उनको उद्योग व्यवसाय में बहुत तकलीफ है, तो वो करना चाहिए। खाली 1500 आपको दिए है और अभी 1200 के ऊपर सिलेंडर चल रहा है। क्या 1500 का इतना ही ये है? अपना मतदान आप क्यों बेचते हैं? ताई हे दोन मुद्दे मराठीमध्ये आपण घेऊया पुन्हा। ताई काय सांगाल एकंदर काल यांची आणि एकंदर क्यूआर कोड देण्यासंदर्भात मागणी केलेली आहे फेरीवाल्यांना, कसं पाहता एकंदर पात्र बघा, एक तर फेरीवाले हे 2014 पासून, म्हणजे आत्ताच्या महापौर कदाचित महानगरपालिकेमध्ये पण नव्हत्या तेव्हापासूनच हे चालू आहे।
पूर्ण त्यांचं ज्याला आपण आत्ता मॉपिंग हो. ते झालेलं आहे त्यांचं. आणि त्या 14च्या चळवळीत म्हणजे 2007 पासूनच्या चळवळीत आम्ही होतो आहोत, आजही आहोत. 14 नंतर 1 लाखाच्या वरती लोकांचे मॅपिंग झालेले आहेत. त्याच्यामध्ये बिहारी असतील, त्याच्यामध्ये UP असतील, त्याच्यामध्ये आत्ता ह्यांच्या भाषेत रोहिंगे असतील, ह्यांच्या भाषेत मुसलमान असतील, ह्यांच्या भाषेत हिंदू असतील. एकतर महानगरपालिका किंवा राज्य सरकारही असे भेदभाव करू नाही शकणार. ज्यांच्याकडे पुरावे नीट असतील, मग मुसलमान असतील, हिंदू असतील या बाकी कुठच्याही जाती, त्यांना ते द्यावेच लागतील. त्यामुळे QR कोड देताना मी महानगरपालिकेला विचारते, माझं काय त्यांच्याशी देणं घेणं नाही, मी महानगरपालिकेला विचारणार की QR कोड तुम्ही देताय तर तुम्ही काय मॉपिंग केलं, मॅपिंग तुमचं काय झालंय, कशा पद्धतीने करताय, कशा पद्धतीने देताय. आणि ज्यांचे तुम्ही म्हणताय की हे अधिकृत आहेत, तर अधिकृतवाल्यांकडे काय काय पुरावे आहेत, ते कुठले पुरावे ग्राह्य धरले, मग त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत का, मग मुस्लिमांमधला दिसणारा रोहिंग्या आहे का. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता प्रशासनाने पण दिली पाहिजे. स्वतः निरुपम म्हणतात की अजूनही एकही नाव बांगलादेशी बरं झालं ना, जो निरुपम शिंदे गुटमध्ये जाऊन भाजपच्या मांडीवर बसले, तर भाजपच्या डोळ्यात जर काजळ घालत असतील तर चांगलं आहे ना. उलट आम्ही तर म्हणतो संजय निरुपमच्याच माध्यमातून आम्हालाही कळावं, हरकत नाही, पण आम्हाला कळावं रोहिंगे किती काढले. म्हणजे नुसतं दिखावा 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 कर काय. एकंदर युतीमध्ये अवेलेबल नाहीये असं दिसतंय. असं दिसतंय नाही, आहेच. बरं. एकंदर लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिलांना अपात्र केलेलं आहे आणि जी EKYC प्रोसिजर आहे ती पूर्ण थांबवलेली आहे सरकारने. कसं पाहताय? 80 लाख असे काढले, 40-45 लाखावर KYC नाही, म्हणजे असे ते दीडच्या घरात पोचतायत. कारण मध्ये पुरुष पण घेतलेत, कोणी पुरुषांनी भरले. म्हणजे जी मतं 1.5 करोडनी मिळाली, एका 1.5 करोड घरं लक्षात घ्या, त्या अनुषंगाने मतं पडली आहेत. आणि इतक्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर जर या सगळ्या गोष्टी, तर जनतेची ही निव्वळ फसवणूक आहे. आणि महिलांनी तर समजून घेतलं पाहिजे की तुमच्या घरात शिकलेला मुलगा, तुमची मुलगी, तुम्ही स्वतः किंवा पती, त्यांना नोकऱ्या धंद्या नाहीत. सिलेंडरचा भाव कुठेच्या कुठे चाललाय. आत्ता युद्ध झालं म्हणून गगनाला महागाई भिडते, पण त्याच्याही आधी महागाई होतीच, अत्याचार महिलांवर होतेच. तरी जर महिला फक्त 1500ला बळी पडून जे अत्याचार करणाऱ्यांनाच मतदान करणार असेल, तर मग हे महाराष्ट्राचं दुर्दैव.